आज आपण शेअर मार्केट हे व्यसन आहे काय यावर काही गोष्टींचा विचार करूया. खाली येणारे शेअर्स खरेदी करून वरच्या किमतीत विकणे हा धंदा जरी असला तरी मुख्यत्वे इंट्राडे शेअर मार्केट करणे हे मला असे वाटते की व्यसनमध्येच मोडते. कारण व्यसनाची मूळ व्याख्याच अशी आहे की जे केल्याशिवाय चैन पडत नाही आणि जे मनाला अस्वस्थ करून सतसत विवेकबुद्धीपासून लांब नेते ते म्हणजे व्यसन. आता हा निकष तुम्ही दारू, पत्ते, जुगार यासंबंधी जर लावून पाहिला तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा असेच दिसेल की हा एक प्रकारचा आधुनिक जुगारच आहे आणि तो तरुण मुलांनी शक्यतो स्वीकारू नये असे मला तरी वाटते. कारण या ठिकाणी मी प्रकर्षाने असे सांगू इच्छिते की या धंद्यात ज्याप्रमाणे दारू पिणाऱ्याला महिनाभर जर तू दारू पिऊ नको असे म्हटले तर तो ते सोडतो का? नक्कीच नाही. अगदी तसेच आज डॉक्टर, इंजिनियर, CA किंवा उच्च पदवी घेणारी मुले जेव्हा इंट्राडे मार्केट करतात तेव्हा ती त्यापासून किती सांगितले तरी दूर जात नाही. आणि दूर जाणे ही गोष्ट तर सोडाच, त्यामध्ये कितीही लॉस झाला तरी पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला असेच वाटते की मी हा पैसा पुन्हा पुढच्या इंट्राडे मार्केटमध्ये भरून काढेन. जसं लॉटरी घेणाऱ्याला वाटतं की आज माझे पैसे गेले पण कधी ना कधी माझी लॉटरी लागेल आणि माझे सगळे पैसे वसूल होतील. अगदी तसंच. आणि म्हणूनच कमवलेले पैसे जर क्षणार्धात नाहीसे जर कुठला धंदा करत असेल तर तो जुगारमध्येच येतो असे मला सांगावेसे वाटते. आणि अशा धंद्याचा शेवट हा नेहमी वाईटच असतो. आयुष्याला नको त्या वळणावर आणून सोडणारा असतो. आणि म्हणूनच अशा गोष्टीपासून लांब राहणे म्हणजेच ज्याला आपण धर्माच्या भाषेत सांगायचे म्हटले तर संयम म्हणूया तो बाळगणे अत्यावश्यक असते असे मी या तरुण पिढीच्या मुलांना सांगू इच्छिते. कुठलाही व्यवसाय करा पण ज्यामध्ये तुमचा येणारा पैसा असा सहजगत्या जाऊ शकणार नाही असा धंदा निवडा. यालाच आपण सतसत विवेक बुद्धी म्हणतो. धन्यवाद.